बँकेचे विद्यमान संचालक आणि पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा कंद साहेबांचं शुभागमन गाडा मालक गाडा शौकीन मंडळाच्या वतीनं स्वागत दादांचा हार्दिक अभिनंदन। ए वाजंत्री 2 मिनिटं थांबा। वारंगे मामा आपला ओमे गाठात घेऊन या ठिकाणी अरे अरे थांबा तुम्ही जरा थोडी 2 मिनिटं। या ठिकाणी मान्यवर मंडळांच्या शोभा हस्ते सप्त यंदा केसरे बाकासूर याचा ठिकाणी सन्मान संपन्न होतो। त्याचप्रमाणे या गावचं ज्या बैलानं नावलौकिक केलं असा शंकर बैल संतोष शेठ कंद पाटील यांचा शंकर बैल आणि मावळ तालुक्याचं नावलौकिक ज्यांनी कमावलं वारंगवाडी गावचे फायनल सम्राट रामनाथ शेठ वैष्णव वारंगे यांचा ओम्या या तिन्ही बैलांचा सन्मान या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि पेडेसे बँकेचे संचालक आदरणीय प्रदीपदादा कंद आपल्या शुभ हस्ते या तिन्ही बैलांचा सन्मान संपन्न होतोय। दादांना विनंती आपण खाली घाटामध्ये यायचंय। त्यांच्या समोर उपसरपंच उपसभापती रवींद्र शेठ कंद पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती त्याचप्रमाणे संदेश शेठ आव्हाळे तंटमुक्तचे अध्यक्ष प्रमोद शेठ भाडळे तंटमुक्तचे अध्यक्ष हवेली तालुक्याचे सभापती या ठिकाणी नारायण शेठ आव्हाळे आपल्या सर्व मान्यवर मंडळांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ते चांद्याचे गदा प्रदान करण्यात येईल। सर्वप्रथम बैलांचा सन्मान करा आणि त्यानंतर घाटाच्या राजाचं बक्षीस देऊ। चला दोन्ही बाजूचे मंडळी माग सरा, लाईव्ह वाले चित्रीकरण घ्या, थोडे मोकळे मंडळी माग सरा आणि कोणी जागा सोडू नका। फायनलचे 4 गाड्या माग बाकी आहेत। हे पहा पुढचे जे मोकळे मंडळ आहेत ना थोडे माग सरा, बैलांचा सन्मान बाबत या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश बापू सातव पाटील आपण उपस्थित आलात। बापू आपलं स्वागत, आपला सन्मान होतोय, सन्मान स्वीकारायचा आहे आणि या ठिकाणी यात्रेला सदेच्या शुभेच्छा आणि आलेल्या सर्व गाडी मालकांना सदेच्या शुभेच्छा देतील। या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष